आज मी तुमच्यासाठी नाश्त्याची अगदी भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे। आज मी बनवणार आहे टोमॅटो उपमा, जो अगदी चवीला खूप छान लागतो आणि खूपच वेगळ्या नव्या ट्विस्ट सोबत बनवला आहे। हा ट्विस्ट मी काय दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वात आधी पॅन मध्ये मी इथे अर्धा चमचा तूप घेतला आहे। तुपावर मी उडदाची डाळ ही भाजून घेणार आहे। उडदाची डाळ मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। तिचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर त्यात आपण काजू घेतले आहे। 7-8 काजू मी असे मध्ये चिरून घेतले आहे। त्याला व्यवस्थित लाल करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला लगेचच रवा भाजून घ्यायचा आहे। इथे मी 1.5 वाटी बारीक रवा घेतला आहे। हे बघा रवा भाजून झाला आहे, तो काढून घेतला आहे मी। आता त्याच पॅन मध्ये मी 1 चमचा मी इथे तूप घेतला आहे। त्यात मी मोहरी घातली आहे अर्धा चमचा। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी 7-8 कढीपत्त्याची पाने घातली आहे। त्यानंतर मी ते 3 ते 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घातल्या आहे। एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी। तो आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, खूप लाल करायचा नाही आपल्याला। इथे कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला आहे। आता याच्यामध्ये मी जो ट्विस्ट सांगत होते तो हाच आहे। मी ते टोमॅटो प्युरी वापरणार आहे। 3 छान अशी लाल टोमॅटो घेऊन मी इथे प्युरी तयार केली आहे। आणि याच्यामध्ये मी 3 वाटी पाणी घातलं आहे। जेवढा आपण रवा घेणार आहोत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे मी। आणि थोडासा आंबटपणा असतो टोमॅटोंना, म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर घातली आहे। इथे टोमॅटो प्युरी घातल्यामुळे याची चव अशी वेगळी लागते। नेहमीच्या उपम्यापेक्षा खूप वेगळा उपमा तयार होतो इथे। हे बघा छान पाण्याला इथे उकळी फुटली आहे। आता याच्यात आपण थोडा थोडा रवा ॲड करूया। गुठळ्या होता कामा नये, त्यामुळे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने तयार होतं हे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून हा छान मोकळा होईल। हे बघा 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात किती छान असा इथे आपला उपमा तयार झाला आहे। नेहमीच्या उपम्यापेक्षा खूपच वेगळा उपमा तयार झाला आहे हा। रंगही खूप छान आला आहे टोमॅटोमुळे। थोडी कोथिंबीर घालूया वरतून, जेणे अजून चव वाढेल याची। तर आहे ना ही नाश्त्याची अगदी हटके रेसिपी। किती छान तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकतात। खाण्यासाठी अगदी तयार आहे हा। वरतून थोडे काजू लावले मी अजून। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा हा टोमॅटो उपमा, खूप टेस्टी लागतो। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज माझे बघायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।